नमस्कार. मी सई मोने पाटील. नम्रता कलाविष्कार आयोजित आणि नंदकुमार देशपांडे प्रायोजित अभिवाचन स्पर्धेमध्ये मी माझा सहभाग नोंदवत आहे. डॉक्टर सोनाली कुलकर्णी गायकवाड लिखित संहितेचं मी इथे वाचन करतीये. नाव आहे लॉकडाऊन. लॉकडाऊन म्हणजे सक्तीची सुट्टी. सर्वजण घरी. ऑफिसला जायची घाई नाही की शाळेची बस चुकायची लगबग नाही. काळ थांबलाय जणू. मनगटाला बांधलेलं घड्याळ थांबलंय. पायाला बांधलेली भिंगरी थांबलीय. एवढं कधीच थांबलं नव्हतं. संगीत खुर्चीत धावता धावता अचानक गाणं थांबावं तसं जागच्या जागी थांबून गेलंय सर्व. कोणाच्या फॅक्टरीतलं मशीन थांबलंय, कोणाची धान्याची गिरण, कोणाचं शिवण यंत्र, कोणाची रिक्षा, कोणाची शाळेची व्हॅन तर कोणाची बस. कोणाला कुठेही जायचं नाहीये, कुठून यायचं नाही. काम थांबलंय. हालचालही. साठवणुकीचं धान्य संपत आलंय. पैसेही. आज काय करू खायला? रोज उठून तोच प्रश्न. नवीन दिवस आणि जुनाच प्रश्न. रोज वेगळं उत्तर कसं द्यायचं एकाच प्रश्नाचं? या भुकेला लॉक करण्याचं कुलूप मिळेल का कुठे? तब्येतीवर वाईट परिणाम व्हायला लागलाय, शारीरिक आणि मानसिकही. भांड्याला भांड लागायला लागलंय. पायात पाय येऊ लागलेत एकमेकांच्या. जागा कमी पडायला लागलीय. आपल्याच माणसांची लुडबुड व्हायला लागलीय. एका वेळी सर्व एकत्र नसायचो ना कधी. आता एकत्र आहोत 24 तास तर सर्वांचे स्वभाव समजायला लागलेत. नवी, कधी न पाहिलेली रूप दिसायला लागलीत. खरंच ओळखतो का आपण आपल्यांना आणि आपल्यालाच? नको वाटतायत बंधनात. कंटाळा आलाय हुकूम मानायचा आणि रागही येतोय आपली शिस्त मोडल्याचा. आवडेनासं झालंय सगळंच. आपणही आवडेनासे झालोय का सगळ्यांना? पण मग बाहेर का आवडतं आपल्याला? आपणही कसे आवडतो बाहेरच्यांना? तिथं तर खोटे असतो ना आपण. घरात खरे असतो ना. मग खोटं आवडतं सगळ्यांना. आपल्यालाही. छान छान मुखवटे आणि त्यावर मास्क लावायलाच पाहिजेत सेफ्टीसाठी. आपल्या त्याहीपेक्षा जास्त इतरांच्या. मास्क निरनिराळे, रंगीबेरंगी, चेहऱ्यानुसार बदलणारे, फक्त डोळे दाखवणारे. डोळे खरं बोलतात का? पण तेही लपलेले असतात चष्म्यामागे. चष्मे तेही वेगवेगळे असतात की. ऑफिसचा वेगळा, कॉलनीचा वेगळा, मुलांच्या पेरेंट्स मीटिंगचा वेगळा, किटी पार्टीचा असूनच निराळा. किती चष्मे. आपण तेच दाखवतो जे समोरच्याला बघायचं असतं की ते जे बघवत नसतं. आणि आपण काय बघतो? जे आपल्याला बघायचं असतं. डोळे तेच, पण चष्मे बदलतात. आता घरात आहोत तर मास्क नाही, चष्मेही नाही. आता कोणत्याही चष्म्याशिवाय पाहायचंय स्वतःचं प्रतिबिंब. आता स्वतःशीच मीटिंग, स्वतःशीच संवाद, स्वतःशीच चर्चा आणि स्वतःशीच वाद. जिंकणार आपण आणि जिंकवणारेही आपणच. येईल एन्जॉय करता स्वतःचीच कंपनी. राखता येईल स्वतःची स्पेस. सहन होईल का मास्क नसलेलं, मेकअप नसलेलं स्वतःचंच रूप? ओळखता येईल का? ओळखीचं वाटेल का? स्वीकारता येईल का? सहन होईल का?
दुसऱ्यांबरोबर जुळवून घेतो आपण, स्वतःशीच ऍडजस्ट होईल का? लॉकडाऊननी नुसतं आपल्याला घरात कोंडलं नाहीये, स्वतः समोर स्वतःला उघडं केलंय.